नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण आपली हे 5वी क्लास आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी आपण खास अंकगणिताची स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. तर त्याच्यात कोणता तर हा 5वा क्लास आहे मित्रांनो, आणि ह्या 5व्या क्लासमध्ये आपल्याला सरळ व्याज हा पूर्णतः टॉपिक कंप्लीट करायचा आहे. तर मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, टॉपिकचं नाव काय आहे? तर टॉपिकचं नाव आहे मित्रांनो काही तर सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजेच काही तर सिंपल इंटरेस्ट. तर सर्वात आधी आपण काय करून घेऊ मित्रांनो, एक गोष्ट, जर तुम्हाला PDF हवी असेल ह्या क्लासची किंवा ज्या काही क्लासेस झाल्या आहेत आणि येणाऱ्या ज्या काही क्लासेस आहेत त्या सर्वांची जर तुम्हाला PDF हवी असेल मित्रांनो, तर तुम्हाला काही नाही, आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. कोणतं? तर मी शिपाई महाराष्ट्राचं. तर बघा मित्रांनो, टॉपिकला तर सुरुवात करू आपण. त्या अगोदर काय करून घेऊ, काही फॉर्म्युलाज पाहून घेऊ की जे आपल्याला यूज करता येणार कशात? तर प्रश्नामध्ये. बघा, सरळ व्याजच्या काही फॉर्म्युला आहे मित्रांनो. सरळ व्याजच्या फॉर्म्युला आहे मुद्दल गुणिला वर्षे गुणिला दर भागीला 100. बघा, थोड्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला आणखी चांगल्याने क्लिअर करून घेतो. बघा, जी मुद्दल असते, मुद्दल म्हणजे जो आपण व्याजाने पैसा घेतो त्याला आपण मुद्दल म्हणतो. व्याजाने घेतलेला पैसा. हा जो वर्षे दिला याला वर्षे म्हणा किंवा काळ समजा मित्रांनो. म्हणजे किती कालावधीसाठी आपण याला कालावधी लिहितो मी. कालावधी म्हणजे किती कालावधीसाठी आपण पैसे घेतलेले आहेत तो काही तर हे म्हणजे जनरली आपण वर्षामध्ये घेतो. दर, दर म्हणजे किती टक्क्याने, किती टक्क्याने पैसे घेतलेले आहेत त्याला काय म्हणतो? तर आपण दर म्हणतो. आणि हा भागीला 100. बघा एक गोष्ट मित्रांनो, रास, रास म्हणजे काय? जे काही आपण मुद्दल घेतो आणि त्या मुद्दलवर जो काही सरळ व्याज लागतो. बघा, मुद्दल घेतला आपण कोणाकडून तरी, व्याजाने पैसे घेतला, जेव्हा आपण परत करू त्याला पैसे, तर त्याच्यावर आपण काही नाही काही व्याज देतो. तर जो व्याजाने घेतलेला पैसा आहे आणि त्याच्यावर लागलेला व्याज आहे, जर दोघांनाही आपण मिळवलो तर काही मिळते आपल्याला मित्रांनो? रास. तर त्याला काय म्हणतो आपण? रास म्हणतो. चला, तर पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. आता आपण डायरेक्ट काही प्रश्नांना सुरुवात करूया. काय म्हणते? 12,000 रुपये मुद्दलीचे दशादशे 8.5 दराने, 8.5 दराने म्हणजे किती? 8.5 टक्क्याने 2 वर्षाची सरळ व्याज किती आणि रास किती? पहिल्याच प्रश्नात आपल्याला काय विचारलं आहे? सरळ व्याज पण विचारलं आहे आणि रास किती आहे ते पण विचारलं आहे. तर सर्वात आधी काय काढू मित्रांनो? आपण सरळ व्याज काढू. बघा, सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? आता सांगितलं मी तुम्हाला. काय? मुद्दल गुणिला वर्षे गुणिला काय होते? तर दर, आणि भागीला काय होते मित्रांनो? 100. चला, मुद्दल किती आहे मित्रांनो आपल्याकडे? बघा, मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 12,000 रुपये. तर काय होणार? 12,000 गुणिला काय म्हणते? वर्ष. बघा, वर्ष किती आहे? 2 वर्षाची विचारले आहे आपल्याला. तर वर्ष किती होणार? 2. आणि दर किती आहे? तर 8.5%. दर किती आहे? तर 8.5%. भागीला किती होणार? तर 100. याच्यावरून काय मिळणार तुम्हाला? तुमचे सरळ व्याज मिळणार. चला, सोडवा आता याला. बघा, 1 0 2 0 1 0 2 0 काय झाले? तर कॅन्सल झाले. 12 दोन्ही काय होणार? तर 24. आणि हा 1 0 जसाचा तसा गुणिला काय होणार? तर 8.5. चला, तोंडी उत्तर नाही येत याच्या मित्रांनो, तर काय करणार आपण? बेसिकली गुणाकार करणार. काय होणार? 240 गुणिला 8.5 काय होणार? 0 5 24, हातचे आले 2, 5 2 10 आणि 2 किती होणार? 12. 1 0 येणार. 8 0 0, 8 चौ 32चे 2, हातचे आले 3, 8 2 16, 16 आणि 3 किती होणार? तर 19. 0 0, 2 आणि 2 4, 1 आणि 9 10च्या 0, हातच्या आला 1, 1 आणि 1 किती होणार? तर 2. बघा, किती पॉईंट म्हणजे अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल? तर 1 अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल. तर बघा, तुमचं उत्तर किती आलं मित्रांनो? 2040 हा रुपये हा तुमचा काय निघणार? तर सरळ व्याज निघणार. 2040 रुपये हा काय निघणार मित्रांनो? तुमचा सरळ व्याज निघणार.
आता बघा आपल्याला काढायचे काय आहे, आणखी सरळ व्याज निघालं आपलं. आता काढायचं काय आहे आपल्याला, रास. रास कशी काढतो आपण बघा. रास रास बरोबर काय होते, मुद्दल. मुद्दल अधिक काय होते तर सरळ व्याज. बघा आपल्याकडे मुद्दल किती होती मित्रांनो, 12,000 रुपये. तर काय होणार, 12,000 अधिक बघा सरळ व्याज किती निघाला आपला, 2,040. बघा 12,000 अधिक 2,000 किती होणार, 14,000 आणि ते 40 म्हणजे 14,040 रुपये. म्हणजे तुम्हाला रास किती मिळणार मित्रांनो, रास मिळणार तुम्हाला 14,040 रुपये. आणि जर सरळ व्याज विचारलं तर सरळ व्याज किती, 2,040 रुपये. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला प्रश्न क्रमांक 2 पहा मित्रांनो, काय म्हणते, 6,450 रुपये मुद्दलीचे दशे 5% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज किती. बघा मित्रांनो आपल्याला मुद्दल दिली आहे, 4 वर्ष पण दिले आहेत आणि काही दर पण दिले आहे. आणि आपल्याला काय काढायला सांगितले तर फक्त सरळ व्याज काढायला सांगितले. कसे काढणार बघा, सरळ व्याज. सरळ व्याजचं सूत्र काय आहे मित्रांनो, मुद्दल गुणिला वेळ म्हणा किंवा वर्ष म्हणा, वर्षच घेतो मी, आणि गुणिला काय होतो तर दर, भागीला किती होणार 100. बघा मुद्दल किती आहे आपल्याकडे, 6,450 रुपये. 6,450 गुणिला किती होणार, वर्ष किती आहे तर वर्ष आहे 4 आणि दर किती आहे मित्रांनो, 5चे दर आहे. आणि भागीला काय होणार तर 100. चला आता सोडवा याला, जे काही कटपट होते ते सर्वचे सर्व काही करू. बघा 1 0 कॅन्सल, 5 दुने 10, 2 दुने 4 म्हणजे काही उरलं आपल्याकडे 645 गुणिला 2. चला करा, काय होणार बघा, कोणत्याही संख्येला गुणिला 2 करणे म्हणजे काय तर त्याचे डबल करणे. बघा मी कसा करतो याला, 45चे डबल किती होणार 90 आणि 600चे डबल किती होणार तर 1200. म्हणजे उत्तर किती येणार मित्रांनो याचं आपलं 1290 रुपये. जर तुम्हाला असं नाही कळत आहे तर आपण एकदा बेसिक पद्धतीने करून बघू. बघा 645 गुणिला किती होणार 2, 2 पंचे 10, 10चा 0, हातच्या किती आला 1, 2 चौ 8 आणि 1 किती होणार 9, 2 सकप 12. म्हणजे उत्तर किती मिळत आहे तुम्हाला 1290 रुपये. तर ह्या प्रश्नाचं सरळ व्याज किती आहे मित्रांनो 1290 रुपये. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, 6,000 रुपये मुद्दलीचे दशे 6.5 दराने 2.5 वर्षाचे, किती वर्षाचे म्हणले 2.5 वर्षाचे सरळ व्याज किती आणि रास किती. बघा सरळ व्याज पण विचारलं आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे तर रास पण विचारलं आहे. तर आधी काय करणार आपण, सरळ व्याज काढणार. का बरं सरळ व्याज, कारण की रास काढायला पण आपल्याला काय लागतो, सरळ व्याजची गरज पडते. चला सरळ व्याज म्हणजे काय होणार बघा, मुद्दल गुणिला वर्षे म्हणा किंवा वेळ म्हणा, गुणिला काय होणार तर दर होणार, भागीला किती होणार तर 100 होणार. बरोबर. बघा मुद्दल किती आहे आपल्याकडे 6,000 रुपये. तर 6,000 गुणिला किती होणार 2.5 वर्षामध्ये म्हणजे काय होणार 2.5 म्हणजे 2.5 वर्ष होते मित्रांनो. हे कळते ना तुम्हाला, 2.5 म्हणजे किती 2.5. आणि दर किती आहे तर दर आहे मित्रांनो 6.5, भागीला काय होणार तर भागीला होणार 100. चला सोडवा याला. हां किती बघा 1 0 2 0, 1 0 2 0 कॅन्सल. काय उरलं आपल्याकडे 60 गुणिला 2.5 गुणिला काय होणार तर 6.5. काय सोडून आधी बघा, याने याला गुन्हा करतो, नाही येत आपल्याला तोंडी, काही हरकत नाही. आपण काय करू बेसिक पद्धतीने जाऊ. काय होणार 2.5 गुणिला आधी 6.5 करून घेऊ. ठीक आहे. काय होणार 5 5 25चे 5, हातचे किती आले 2, 5 दुने 10 आणि 2 किती होणार 12, शून्य आला. 6 पंचे 30, 30चा 0, हातचे किती आले 3, 6 दुने 12, 12 आणि 3 किती होणार तर 15. बघा 5 2 6 1, किती अंक सोडून पॉईंट देणार, इथं 1 अंक आहे, इथं 1 अंक आहे, म्हणजे इकडून 2 अंक सोडून पॉईंट देणार. म्हणजे याचं किती आलं मित्रांनो
60 गुणिला 16.25 समजत आहे. चला आता काय करणार तर हा जो उत्तर आला आपला किती, 1 मिनिट याला मी मिटवून घेतो, याचं काही काम नाही आहे आपल्याला. चला पा आता काय करणार आपण, 16.25 गुणिला किती करणार तर 60 करणार. बघा शून्यने कोणत्याही संख्येला देऊन काही अर्थ नाही आहे, तो शून्य येणार तर याला सेपरेट शून्य लिहून देतो. ॲक्च्युअलमध्ये आपण गुणाकार कशाने देणार म्हणजे 6नेच गुणा करतात. बघा 6 पंचे 30, 30च्या 0 हातचे आले 3, 6 2 12 आणि 3 15चे 5 हातचे आले 6 6 36 आणि 1 37चे 7 हातचे आले 3, 6 1 6, 6 आणि 3 किती होणार तर 9. बघा किती 2 अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल, 1 आणि 2 अंक सोडून पॉईंट दिला म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो तुमच्या 975 रुपये. उत्तर किती आलं तुमचं 975 रुपये. हा काही असणार तर तुमचा सरळ व्याज असणार. बघा सरळ व्याज किती निघाला आपला 975 रुपये. पण फक्त आपल्याला सरळ व्याजच काढायला सांगितलं नाही ना, आपल्याला सोबत काय काढायचं आहे, रास पण काढायचा आहे. तर रास कशी काढणार आपण पहा. रास रास बरोबर काय होतो मित्रांनो, सरळ मुद्दल मुद्दल अधिक काय होतं तर सरळ व्याज. बरोबर आहे का नाही, आधीच बघितलं ना आपण फॉर्म्युला. तर मुद्दल किती आहे आपल्याकडे बघा, मुद्दल आहे 6000 रुपये. अधिक काय करावं लागेल तर आपल्याकडे सरळ व्याज किती आहे तर 975 रुपये. चला करा म्हणजे उत्तर काय येणार आहे तर 6975 रुपये. हा काय होणार मित्रांनो तर ही होणार तुमची रास. सरळ व्याज किती येणार, सरळ व्याज येणार तुमच्या 975 रुपये आणि रास येणार तुमची 6975 रुपये. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो, 1770 रुपये मुद्दलीचे दशादशी 8% दराने 7.5 वर्षाची सरळ व्याज किती. बघा 7.5 आपण असे पण लिहू शकतो आणि 7.5 असे पण लिहू शकतो, दोन्ही काही आहेत तर सारखेच आहेत. आपल्याला काय काढायला सांगितलं आहे मित्रांनो, सरळ व्याज काढायला सांगितलं आहे. तर बघा सरळ व्याज, सरळ व्याज म्हणजे काय, मुद्दल गुणिला वर्षे म्हणजे वेळ समजा आणि गुणिला काय होणार दर, भागीला होतो 100. पहा आपल्याकडे की मुद्दल किती आहे 1770 रुपये, 1770 रुपये गुणिला बघा वर्ष किती आहे 7.5 वर्ष आहे मित्रांनो, म्हणजे काय होणार 7.5 गुणिला काय होणार दर किती आहे 8% आणि भागीला काय होणार तर 100 होणार. बरोबर आहे का नाही. बघा मित्रांनो बिलकुल हा चौथा प्रश्न आहे, आपण सारखेच प्रश्न घेत आहोत. तर पुढचे हे कॅल्क्युलेशन काय राहणार तर तुमच्यासाठी होमवर्क राहणार. होमवर्क म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्हाला कमेंट करून याचे उत्तर सांगायचे आहे. तर हे कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी काय आहे तर मित्रांनो होमवर्क आहे. चला ह्याच वेळेमध्ये आपण काय करू, दुसरे प्रश्न पाहून घेऊ. चला पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो, 4500 रुपये मुद्दलीचे दशादशे 5.5 दराने 2 वर्षाचे आणि 4 महिने कालावधीसाठी होणारे सरळ व्याज किती. आता बघा आतापर्यंत जे काही पाहिले आपण ते काय होते, सीधे सीधे होते. एक तुम्हाला 7.5 वर्ष दिले असेल, 6 वर्ष दिले असेल, 5 वर्ष म्हणजे काय होते सीधे सीधे होते. आता काय दिलं आहे, वर्ष पण दिलं आहे आपल्याला आणि काय दिलं आहे महिने पण दिलं आहे. तर याचं उत्तर कसं काढणार आपण ते पाहूया. थोडं काय आपण बेसिक गोष्टी माहिती करून घेऊ. मला एक सांगा मित्रांनो, बघा माझ्याकडे मी म्हणतो 2 वर्षे आहेत, काय आहेत 2 वर्षे. जर ह्या 2 वर्षांना मला जर महिन्यामध्ये कन्वर्ट करायचे आहे तर मी कसं करणार याला, तर बघा 2 गुणीला काय करणार 12, कारण की एका वर्षात किती महिने राहतात 12 महिने राहतात, म्हणून मी गुणीला 12 केलो. म्हणजे याचा अर्थ काय होणार 24 महिने. बरोबर आहे का नाही. 2 वर्ष होते, मला त्याच्या महिन्यामध्ये कन्वर्ट करायचे आहे तर मी काय करणार त्याला गुणीला 12 करणार. म्हणजे याचा अर्थ काय होणार 2 वर्ष म्हणजे किती 24 महिने. चला हे समजलं तुम्हाला. जर मला वर्षाला महिन्यामध्ये कन्वर्ट करायचे आहे तर मी काय करणार मित्रांनो गुणीला 12 करणार. पण मी काय म्हणतो, मला हे जे महिने आहेत काय 24 महिने, याला जर मला काय करायचं आहे
वर्षामध्ये कन्वर्ट करायचे आहे तर मी काय करणार मित्रांनो, ह्या 24/12 करणार, म्हणजेच किती होणार 2 वर्ष. बरोबर आहे का नाही? बघा हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, जर वर्षाला महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं तर काय करायचं, गुणीला 12 करायचे. आणि जर महिन्याला जर वर्षामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय करायचं मित्रांनो, तर भागीला 12 करायचं. आता बघा ह्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे आपण ते सोडू. 2 वर्ष, एक सांगतो मी तुम्हाला, पहा काय होणार, 2 वर्षे 4 महिने. जर मला याला आकड्यात लिहायचे आहे तर कसं लिहिणार, एक तर तुम्ही याला काय करा, पूर्णतः महिन्यामध्ये कन्वर्ट करा. कसं होणार बघा, 2 वर्ष म्हणजे काय होणार 24 महिने, अधिक काय होणार 4 महिने म्हणजे किती होणार 30 महिने. आणि भागीला काय करा, याला भागीला करा 12, म्हणजे हा तुमच्या होणार वर्षामध्ये. कसं होणार बघा, 12 दुने 24, वाचले किती तुमच्याकडे, 1 मिनिट, ठीक आहे ना, 24 सॉरी हे किती होणार तर तुमचे 28 महिने होणार. 1 मिनिट, हे किती होणार तुमचे 28 महिने होणार. मी 30 लिहिलो चुकीने, बघा हे किती होणार 24 आणि 4 किती होणार 28. 28 भागीला करा काय तुम्ही 12, म्हणजे पहा काय होणार, 12 दुने 24, किती वाजले 4 वाजले, 4 बट किती होणार तर 12. बघा 4 1 4 4 3 12, म्हणजे याचा अर्थ काय होणार 2 6 1/3 वर्ष. असाच होणार की नाही होणार. तर हे तुम्हाला अशा पद्धतीने तिथं मांडायची आहे. तर चला आता तो प्रश्न पाहूया आपण. बघा काय म्हणते, 4,500 रुपये मुद्दलीचे दशे 5.5 दराने 2 वर्षे आणि 4 महिने कालावधीसाठी होणारे सरळ व्याज किती. बरं एकदा मला सरळ व्याजचा फॉर्म्युला सांगून द्या. काय होणार सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणीला वर्ष समजा किंवा वेळ समजा, गुणीला काय होणार तर दर, भागीला होणार 100. चला मुद्दल किती आहे आपल्याकडे, बघा मुद्दल आहे मित्रांनो 4,500 रुपये, गुणीला आता वर्ष पहा, वर्ष किती आहे 2 वर्ष 4 महिने. मी याला असं पण लिहू शकतो मित्रांनो, 2 वर्ष 4 महिने आणि महिन्याला काय केलो मी वर्षामध्ये रूपांतर केलो, म्हणजे भागीला काय केलो 12 केलो, असं पण लिहू शकतो मी याला डायरेक्ट. आणि गुणीला काय होणार दर, दर किती आहे 5.5, तर काय होणार 5.5 भागीला काय होणार तर 100 होणार. चला सोडवूयाला, बघा काय होणार आता, 1 0 2 0 कॅन्सल, वरचे पण 1 0 2 0 कॅन्सल. बघा 4 1 4 4 3 12, म्हणजे काय उरलं आपल्याकडे 45 गुणीला 2 6 1/3 गुणीला काय होणार तर 5.5. चला काय करते आधी याला सोडवून घेऊ. काय होणार तर 45 गुणीला, बघा 3 दुने 6, 6 आणि 1 किती होणार 7, 7 किती होणार 3 गुणीला काय होणार तर 5.5. बघा काय कटतो का 15 जातो सिद्ध भाग, म्हणजे काय उरलं मित्रांनो आपल्याकडे, पहा 15 गुणीला 7 गुणीला किती होणार तर 5.5. बघा 15 साठी किती होते 105, 15 साठी किती होते 105 गुणीला 5.5. चला सोडवा आता गुणाकार, कुठं इथं बाजूला सोडवू आपण. चला काय होणार, इथंच घेतो ना खालीच, 105 गुणीला 5.5. चला 5 5 25, 25चे 5 हातचे आले 2, 2 जसेचे तसे 5 1 5 0, खाली पण तसाच होणार 5 5 25 आणि 5 1 5. चला करा बेरीज, काय होणार 5 जसेचे तसे, 2 आणि 5 7, 5 आणि 2 7, आणि हे 5 जसेचे तसे. बघा एक अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल, खाली पण एक अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल, म्हणजे याचं उत्तर किती आलं तुमच्या मित्रांनो, तर तुमचं उत्तर आलं पहा किती होणार 577, 577.5 रुपये. हा तुमचा काय असणार तर सरळ व्याज असणार. बघा मित्रांनो काय केलं आपण, सरळ व्याज जसं होतं तसंच फॉर्म्युला, फक्त फरक याच्यात पडलं. तर त्याला काही नाही करायचे आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने मी तुम्हाला हे करायला सांगितलं बस त्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे, बस त्याच्यावरती काही नाही. हे कॅल्क्युलेशन वगैरे तर सर्व काही तुम्हाला येतातच, समजलं. जर थोडंसं पण डाऊट असेल तर एकदा काय करा, व्हिडिओ तुम्ही रिपीट मोडमध्ये टाकून द्या. चला पुढचा प्रश्न पाहूया आता.
चला आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक कितवा तर 6वा. काय म्हणतो, एका विशिष्ट मुद्दलाचे दशादशे 12 दराने दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागेल. नाही आपल्याला मुद्दल दिली आहे, नाही काही दिलं आहे, फक्त काही दिलं आहे आपल्याला, दर दिला आहे की 12% दर आहे आणि ते दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागेल ते विचारलं आहे. हे असे प्रश्न फार सोपे असतात मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो याच्यात काय घ्यायचं, मुद्दल घ्यायची सिद्धी 100 रुपये. मुद्दल घ्यायचं सिद्ध किती 100 आणि सरळ व्याज घ्यायचं, सरळ व्याज घ्यायचं सीधा 100. बघा दाम दुप्पट म्हणजे काय, जर एखाद्याकडून मी 100 रुपये घेत आहो तर ते 12% दराने डबल कधी होतील. डबल म्हणजे काय, त्याच्यावर 100% म्हणजे 100 रुपये व्याज लागेल. 100 रुपये घेत आहोत त्याच्यावर 100 रुपये व्याज लागेल, तेव्हा ते काय होणार, डबल होणार. तर बस आपण तेच केलं, मुद्दल घेतली 100, सरळ व्याज घेतला 100. मग त्याच्यावरून काही ज्या गोष्टी दिल्या त्या मांडायच्या. बघा सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे, सरळ व्याज मुद्दल गुणिला वर्ष गुणिला काय होणार तर दर भागीला काय होणार तर 100. बघा मित्रांनो व्याज आपण किती घेतलाय, सरळ व्याज आपण घेतलाय 100 बरोबर आहे. मुद्दल घेतली आहे आपण 100. आपल्याला काही वर्ष काढायचे आहे, वर्षाला घेऊ आपण x आणि दर किती आहे आपल्याकडे, दर आहे मित्रांनो 12 भागीला किती होणार तर 100. बरोबर आहे का नाही. बघा काही कटतो का, 100 कॅन्सल झाले. हा गुणिला आहे, इकडे येऊन काय होणार भागीला होणार, म्हणूनच 100 भागीला 12 बरोबर काय होणार तुमचं x होणार. तर पहा x काय मिळाला आपल्याला 100/12. बरं कोणत्या संख्येने भाग जातो का, पहा 4ने भाग जातो. 4 तेरी 12 आणि 25 चौक 100. म्हणजेच आपल्याकडे x किती आहे मित्रांनो 25/3. पण आपल्याला उत्तर कशात सांगणे आहे तर किती वर्ष कालावधी लागेल तर वर्षात सांगणे आहे. तर कसं काढणार याला, बघा काय होणार 3 8 24. तर 8 वर्ष हे पूर्ण झाले, किती वाचले 1 वाचले, किती पैकी 3 पैकी. तर हे काय होणार तुमचे वर्ष. जर डायरेक्ट तुम्हाला याला महिन्यामध्ये उत्तर द्यायचे आहे, काय द्यायचे आहे बघा, हे 8 वर्ष तर पूर्ण आहेत, हे 8 वर्ष काय आहेत तर पूर्ण आहेत. वाचले किती आहेत 1/3. 1/3 याला गुणिला करायचे 12, कारण की तेव्हाच काय होतं हा महिन्यामध्ये रूपांतर होतो. तर काय होणार बघा 4 म्हणजेच काय होणार तर 8 वर्षे 4 महिने. डिपेंड करते मित्रांनो तुम्हाला ऑप्शन कसा दिला आहे. बघा आपल्याला सर्व गोष्टी शिकणे आहेत म्हणून मी इथं ऑप्शनचा वापर नाही करत आहे, नाहीतर मी पण ऑप्शनचा वापर देऊन तुम्हाला भडाभड दिलो असतो सोडवून. पण आपल्याला काय करायचं, पूर्णतः गोष्टी शिकायच्या आहेत. हा पण ऑप्शन राहू शकतो तुम्हाला आणि हा पण ऑप्शन राहू शकतो. आता डिपेंड करते ऑप्शन देणारा कसा देतो. तर तुमचा उत्तर काय येणार मित्रांनो 8 वर्षे 4 महिने. समजलं. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. पहा बिलकुल तसाच प्रश्न आहे मित्रांनो. काय, एका विशिष्ट मुद्दलाचे दशादशे 7.5 दराने दाम तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागेल. जसा बघा दाम तिप्पट म्हणजे काय 3 पट. जसा मी एखाद्याकडून 100 रुपये घेतो तर याचे 300 रुपये कधी होतील, म्हणजे याच्यावर व्याज किती लागणार मित्रांनो, व्याज लागणार 200 रुपये. तेव्हाच काय होणार तर ते 100चे 300 रुपये होणार. बरोबर आहे की नाही. तर बघा आपण काय घेणार, मुद्दल घेणार किती, आता 100 घेणार ठीक आहे, आणि व्याज किती घेणार तर व्याज घेणार आता 200 रुपये, कारण की आपल्याला काय करायचे तिप्पट करायचे आहे. चला सोडवा याला. सरळ व्याजचा आता फॉर्म्युला मी लिहित नाही बसत मित्रांनो, आता एवढी वेळ झाली आपण तो एकच एक फॉर्म्युला रिपीट करत आहोत. तर बघा सरळ व्याज म्हणजे काय होणार, सरळ व्याज काय होणार मुद्दल, मुद्दल गुणिला वर्षे गुणिला काय होणार दर भागीला 100. तर डायरेक्ट मी काय घेतो मुद्दल घेतो. मुद्दल आपण घेतला 100 रुपये गुणिला दाम तिप्पट होण्यासाठी वर्ष काढायचे आहेत आपल्याला. वर्ष आहे का आपल्याकडे, नाही. तर वर्ष घेतो x आणि दर किती आहे 7.5 भागीला किती होणार तर 100. चला 1 मिनिट. बघा आपण सरळ व्याज किती आहे, सरळ व्याज आपण 200 रुपये घेतले बरोबर. काय होणार 100 गुणिला x गुणिला 7.5 भागीला काय होणार 100.
चला काही कटतो का? कटत असेल तर काटून घ्या. बघा 100 काय होणार? कॅन्सल होणार. हा जो 7.5 आहे इकडे जाऊन काय होणार? तिकडे गुणिला आहे तर इकडे येऊन काय होणार? तर भागीला होणार. 7.5 बरोबर काय होणार? एक्स होणार. बघा मित्रांनो, जर हा आपल्याला पॉईंट कॅन्सल करायचे आहे तर काय करतो आपण? वरती एक शून्य वाढवतो. म्हणजे काय होणार? तर 2000 भागीला 7.5 सॉरी काय होणार? फक्त आता 75 राहणार, कारण की पॉईंट कॅन्सल केला आपण, म्हणून त्याच्यासाठी आपण काय दिला? वर एक शून्य दिला. बरोबर होणार एक्स. चला ह्या गोष्टीचं आपल्याला काम नाही. हा आता याला पहा मित्रांनो, बघा 25ने भाग जातो. 25 तिरी 75, 25 8 200 आणि एक काय येणार? तर शून्य येणार. म्हणजेच एक्स बरोबर किती येणार मित्रांनो? 80/3. आपल्याला वर्षात उत्तर सांगायचे आहे तर कसं देणार? बघा 3 दुने 6 असं नाही येत, असं करा. बघा काय होणार? 80/3. काय होणार? 3 दुने 6 वाचले 2 बरोबर आहे. खाली आले 0. 3 दुने 6 नाही सॉरी काय होणार? 3 6 18 वाचले किती? तर 2 बरोबर आहे का नाही? म्हणजे काय होणार? 26 वाचले किती? 2 कितीपैकी? तर 3 पैकी. आपल्याला वर्षामध्ये सांगायचे आहे तर हे 26 वर्ष पूर्ण होणार मित्रांनो. ते बाजूचं मिटवून घेतो आता मी. बघा काय होणार? 26 वर्ष पूर्ण होणार. आणि किती वाचले आपल्याकडे? एक मिनिट, किती वाचले आपल्याकडे? 2/3. महिन्यामध्ये कन्वर्ट करायसाठी काय करणार आपण? तर गुणिला 12. बघा 3 चौक 12 म्हणजेच काय होणार? तर 26 वर्षे 8 महिने. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार मित्रांनो? सॉरी किती? 26 आहेत ना? हां 24 झालं माझ्या हाताने. 26 वर्षे 8 महिने ह्या प्रश्नाचं काय येणार? तर उत्तर येणार. प्रश्न क्रमांक 7चं काय आहे मित्रांनो? 26 वर्षे 8 महिने. एकदम बरोबर उत्तर. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया आता. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक किती? तर प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो? एका विशिष्ट मुद्दलीचे दशे 4% दराने दाम तिप्पट होण्यासाठी किती कालावधी लागेल? बघा आता कंटिन्यू 2 प्रश्न घेतले आपण याच्यावरती. हा काय आहे? तर तिसरा प्रश्न आहे अशा पद्धतीचा. तर हा तुम्हाला सीधा होमवर्क राहील मित्रांनो, हा तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. चांगला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणते? सुमितने राकेशकडून सरळ व्याजाने 5,000 रुपये कर्ज घेतले. जर राकेशला 5 वर्षानंतर, बघा एकदा वाचतो मी. काय म्हणते? सुमितने राकेशकडून सरळ व्याजाने 5,000 रुपये कर्ज घेतले. जर राकेशला 5 वर्षानंतर दिलेल्या रकमेपेक्षा 500 रुपये सुमितकडून जास्त मिळाले तर राकेशने दशादशी किती टक्के दराने कर्ज दिले होते? बघा काय म्हणते मित्रांनो. सुमितने राकेशकडून 5,000 रुपये घेतले. 5 वर्षानंतर त्याला 500 रुपये शिवाय दिले. 5,000 रुपयावर 500 रुपये शिवाय दिले म्हणजे काय दिले मित्रांनो? त्यांनी व्याज दिले. व्याज किती दिले? 500 रुपये. म्हणजे सरळ व्याज आहे ना आपल्याकडे. सरळ व्याज किती आहे? 500 रुपये. मुद्दल किती आहे? मुद्दल आहे मित्रांनो आपल्याकडे 5,000 रुपये. आणि आपल्याकडे किती किती वर्षासाठी म्हणजे वर्ष दिले आहेत? किती वर्षासाठी? तर 5 वर्षासाठी. बघा सर्व काही गोष्टी आहे आपल्याला फक्त काढायचे काय आहे मित्रांनो? दर. म्हणजे त्यांनी ते किती टक्के दराने दिले होते. तर सिम्पली आपण काय सोडवणार? ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये मांडणार. बघा काय होते? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला वर्षे गुणिला काय होतात? तर दर बट्टे काय होते? 100. चला मुद्दल आहे आपल्याकडे किती आहे मित्रांनो? मुद्दल 5,000 रुपये. लिहा 5,000 रुपये. ठीक आहे. व्याज पण आहे आपल्याकडे. व्याज किती आहे? तर 500 रुपये आहे. वर्ष आहेत मित्रांनो 5 वर्ष आहेत. दर काढायचे. दरला आपण एक्स घेऊ आणि भागीला काय होणार? तर 100 होणार. पहा 1 0 1 0 कॅन्सल. 1 0 1 0 कॅन्सल होणार. तर काय मिळणार आपल्याला? ह्या बाजूला घेऊ. बघा हे 50 आणि हे 5 हे गुणिला आहेत. इकडे येऊन काय होणार? तर भागीला होणार. म्हणजेच काय होणार? तर 500 भागीला काय होणार? तर 50 गुणिला 5 बरोबर किती होणार? एक्स. बघा 1 0 1 0 कॅन्सल.
बघा 5 5 25, 25 दुने काय होणार तर 50, म्हणजेच आपला एक्स किती येणार मित्रांनो, एक्स येणार आपला 2. आपल्याला काढायला काय सांगितलं होतं मित्रांनो, आपल्याला काढायला सांगितलं होतं दर, म्हणजेच दर काय येणार तर आपला मित्रांनो 2%. एकदम सोपी प्रश्न. तर तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर किती असणार मित्रांनो, 2% त्याने व्याजाने त्याला दिले. किती वर्षासाठी तर 5 वर्षासाठी. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया आता. बघा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, काय आहे तर प्रश्न क्रमांक 10. काय म्हणतो, अशोकला 6 वर्षानंतर दशादशे 8 दराने एका ठराविक रकमेवर 8,376 रुपये व्याज मिळते, तर अशोकची मुद्दल किती रुपये आहे. बघा सर्व काही गोष्टी दिल्या आहेत आपल्याला, काय दिली नाही आहे, फक्त मुद्दल नाही दिली आहे. मुद्दलच्या जागी काय दिलं आहे तर व्याज दिलं आहे. तर आपल्याला काढायला काय सांगितलं आहे, आपल्याला काढायला सांगितलं आहे मुद्दल. कशी काढणार बघा. आता मी थोडं डायरेक्ट लिहितो मित्रांनो. बघा व्याज दिलं आहे, सरळ व्याज आपल्याला किती 8,376 रुपये बरोबर. बघा हे काय झालं सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर काय होते मुद्दल. मुद्दल आपल्याला काढायची आहे म्हणून मुद्दलला घेतो मी एक्स. मग काय करतो आपण वर्ष. वर्ष किती दिलं आहे बघा 6 वर्षानंतर म्हणते, म्हणजे 6 गुणीला काय करतो आपण दर. दर किती आहे 8%, भागीला किती होणार तर 100. एकदम सोपी मित्रांनो. चला इकडच्या तिकडं गोष्टी नेऊया मित्रांनो. बघा हे 100 इकडे भागीला आहे, तिकडे जाऊन काय होणार गुणीला होणार, म्हणजे 8,376 गुणीला 100. हे गुणीला आहे, तिकडे येऊन काय होणार तर भागीला होणार. 6 गुणीला 8 बरोबर काय होणार तर 1 होणार. बघा बघा मित्रांनो, असे तुम्ही सहजपणे हे जे कॅल्क्युलेशन आहेत ते सोडवू शकता. तर हा कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी होमवर्क राहणार मित्रांनो. कमेंट करून तुम्हाला काय सांगायचं आहे तर ह्या कॅल्क्युलेशनचं उत्तर सांगायचं आहे. तर ह्याच टायमामध्ये काय होते तर आपला दुसरा प्रश्न होतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणतो, दशादशे किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 15,000 रुपयावर 3 वर्षात 5,400 रुपये व्याज मिळेल. बिलकुल डिट्टो तसाच प्रश्न आहे. काय दिलं आहे आपल्याला, व्याज दिलं आहे. बघा किती दिलं आहे व्याज. व्याज दिलं आहे आपल्याला मित्रांनो 540 रुपये. मुद्दल दिली आहे. मुद्दल किती दिले 1,500 रुपये. आणि काय दिले आहे मित्रांनो 3 वर्ष. बघा वर्ष दिले आहेत आपल्याला किती 3 वर्ष. आणि काढायला काय सांगितलं दर काढायला सांगितलं. बिलकुल सोपी. बघा काय होणार, सरळ व्याज बरोबर काय होतं मुद्दल गुणीला वर्ष गुणीला काय होते तर दर, भागीला होतो 100. बघा सरळ व्याज दिलं आहे आपल्याला किती आहे 540 रुपये. मुद्दल दिली आहे 1,500 रुपये. वर्ष दिले आहेत 3 वर्ष आणि दर काढायला सांगितल्यात म्हणून दरला घेणार एक्स आणि भागीला किती होणार 100. बघा 2 0 2 0 कॅन्सल होणार. तर इकडे काही उरणार पहा 5,000ची सॉरी किती 540. इकडे दोन्ही गोष्टी गुणीला आहेत, इकडे येऊन काय होणार तर भागीला होणार. काय होणार 15 गुणीला 3 बरोबर काय होणार तर एक्स होणार. बघा 3नी भाग जातो काय होणार 3 1 3 किती वाजले 2 वाजले 3 8 24 म्हणजे 0. म्हणजेच एक्स बरोबर किती येणार मित्रांनो तर 180/15. म्हणजेच काय होणार बघा 15 1 15 वाजले किती 3 15 दुने 30. म्हणजेच काय होणार तर 12%. म्हणजे तुमचा जो काही दर असणार मित्रांनो, काही तर दर जो काही दर असणार तो किती असणार 12%. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आणि ह्या टॉपिकचा आखरी प्रश्न, 1 नंबर प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणतो, दशादशे किती दराने 1,500 रुपयांची 3 वर्षात 1,860 रुपये रास होईल. बघा मुद्दल दिली आहे आणि रास दिली आहे आणि वर्ष दिली आहे आणि आपल्याला काय काढायला सांगितलं आहे तर दर काढायला सांगितले. पण मला एकदा सांगून द्या बरं मित्रांनो, रास म्हणजे काय होते तर बघा रास म्हणजे काय होते मुद्दल अधिक सरळ व्याज म्हणू किंवा व्याज म्हणू. बरोबर आहे. आपल्याकडे काय दिले आहे रास दिले आहे. रास किती आहे 1,860 रुपये. मुद्दल दिली आहे, मुद्दल 1,500 रुपये दिले आहे मित्रांनो. अधिक काय होणार व्याज. व्याज काढणे आहे तर व्याजला मी काय घेतो एक्स घेतो. बघा काय होणार
हे इकडे प्लसमध्ये आहेत, इकडे येऊन काय होणार मायनस होणार. 1860 मायनस 1500 बरोबर किती होणार एक्स. म्हणजेच हा एक्स किती येणार मित्रांनो बघा, 1860 मधून 1500 गेले किती राहणार तर 360 रुपये. 360 रुपये म्हणजेच हा काय झाला तुमचा व्याज झाला मित्रांनो. बघा पूर्ण गोष्टी आहेत आपल्याकडे कोणकोणत्या, पूर्ण गोष्टी आहेत आपल्याकडे मित्रांनो. बघा मुद्दल देखील आहे, व्याज देखील आहे आणि काय आहे तर वर्ष देखील आहे. तर आपण त्याच्यावरून दर काढू शकतो. तर बघा काय होतो, सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर काय होतो तर मुद्दल गुणिला वेळ गुणिला काय होतो तर दर भागीला काय होतो तर 100. बघा व्याज किती निघाला आपला 360 रुपये बरोबर. मुद्दल किती आहे 1500 रुपये. वर्ष किती आहेत बघा 3 वर्ष आहेत. 3 वर्षात म्हणते दरला घेऊ आपण एक्स आणि भागीला काय होणार तर 100 होणार. बघा 20 कॅन्सल होणार. काय उरलं आपल्याकडे तर पहा 360. बघा हे जे काही इकडे गुणिला आहेत इकडे येऊन काय होणार तर भागीला होणार 15 गुणिला 3 बरोबर काय होणार तर एक्स होणार. बघा 12×3 = 36 म्हणजे किती होणार 120. 15×8 = 120 म्हणजेच आपला एक्स किती निघाला मित्रांनो 8. हा काय होणार टक्क्यामध्ये, हाच काय आहे तुमचा तर दर. बरोबर आहे का नाही. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो तर आपला 8%. एकदम बरोबर उत्तर. समजलं. चला तर अशा पद्धतीने हा तुमचा प्रश्न होता मित्रांनो. ठीक आहे चलो. तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आशा करतो मी तुम्हाला की तुम्हाला सरळ व्याज चॅप्टर हा चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर आजच्यासाठी एवढंच राहू देऊ मित्रांनो. आणखी एक गोष्ट PDF साठी तुम्हाला काहीतरी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायची आहे, कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राचा. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल, सर्व काही गोष्टी समजत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की आपला जवळच पेपर आलेला आहे मित्रांनो. तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. जय हिंद जय महाराष्ट्र.